नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ऐश्वर्या सौमित्राला म्हणत असते की तू माझ्याबरोबर जे काही वागला ते मी कधी विसरणार नाही, त्यासाठी मी तुला कधीच माफ नाही करणार. आणि तेवढ्यात तिथे सुमित्रा येते. सुमित्रा म्हणते की काय दोघांच्या गप्पा चालल्यात. तेव्हा ऐश्वर्या हसून म्हणते की आई काही नाही, सौमित्रा भाऊजींना कॉफी आवडते पण लाईक विदाऊट शुगर. ते ऐकून सुमित्रा खुश होऊन सौमित्राला म्हणते की बघितलेस का, आता ही सुद्धा जानकी सारखी घरातील सर्वजण लक्ष देऊन बघायला लागली. सारंगवर सुद्धा खूप प्रेम करते आणि घरात तर हिचा आम्हाला सर्वांना अगदी प्रेमाचा लळा लागला. सर्वांची खूप काळजी घेते आणि ऐश्वर्या आपल्या घरात अगदी साखरेसारखी विरघळून गेली. तेव्हा ऐश्वर्या आई करून सुमित्राला मिठीत घेते आणि सौमित्राकडे रागाने बघत म्हणते की आई, हा सर्व तुमच्या प्रेमाचा परिणाम आहे. तर सुमित्रा म्हणते की अगं पण तू तुझ्या वागण्याने बोलण्याने हे सर्व सिद्ध करून दाखवले की तू आमच्या प्रेमाला पात्र आहेस ते. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की आई, मी जर आले सारंगला तयार करायचे आणि त्याला तयारी करून खाली घेऊन यायचे. तेव्हा ऐश्वर्या आतमध्ये निघून जाते. तर सुमित्रा ही सौमित्राला विचारते की अरे अवंतिका कशी आहे. तेव्हा सौमित्रा म्हणतो की आई ती अगदी बरी आहे. तेव्हा सुमित्रा म्हणते की अरे यांचा राग सुद्धा आता कमी झाला, त्यामुळे तो अवंतिकला घेऊन परत घरी ये. मग तुम्ही आता आमच्या सोबत येथेच या घरामध्ये राहा. आम्ही लग्नाच्या वेळीस फक्त तुमच्या डोक्यावर अक्षदा टाकल्या होत्या, पण अवंतिकाचं मात्र नव्या नवरीचं कौतुक करण्याचं राहून गेलं. मला काय वाटतं की तू तिला घरी घेऊनच यावे. तेव्हा सौमित्र म्हणतो की आई प्लीज तू रागावू नको, मला काय वाटतं की आपण या विषयावर नंतरच बोलूयात. तेव्हा सुमित्रा म्हणते की अरे चालेल आणि कॉफी घेत ती गार होते. तेव्हा सुमित्रा बाजूला निघून जाते. तर सौमित्राला खूप टेन्शन येते आणि ऐश्वर्या त्याच्यासोबत जे काही विचित्र वागलेले असते ते सर्व त्याच्या डोळ्यासमोर येते. आणि आता सुद्धा ती सौमित्राला काय म्हणाली असते की तू जे काही माझ्याबरोबर वागला त्यासाठी मी तुला कधीही माफ करणार नाही. ते सर्व आठवून सौमित्राला आणखीन भीती वाटते आणि तो ती कॉफी न पिता फेकून देतो. त्यानंतर इकडे रूम मध्ये सारंग हा उठण्याचा प्रयत्न करत असतो. उठतो आणि कपाटामध्ये काहीतरी तो घेण्यासाठी जातो. तेव्हा त्याला चक्कर येते आणि तो खाली पडणार तोच लगेच जानकी त्याला धरते आणि भाऊजी काय करता, हे काय गरज होती तुम्हाला तिकडे जाण्याची, तुमची रिकव्हरी अजून झालेली नाही म्हणून ती सारंगच्या हाताला धरते आणि त्याला व्यवस्थित असे बेडवर बसवते. जानकी विचारते की हे काय करत होता. तर सारंग म्हणतो की अगं वहिनी, मी शर्ट बघत होतो आणि आता शर्वरी येईनच राखी बांधण्यासाठी. तेव्हा जानकी म्हणते की अहो स्वतःचे काम करण्यासाठी तुम्ही अजून तसे बरे झालेले नाहीत, आम्हाला कुणाला तरी बोलवायचे. आणि ऐश्वर्या कुठे गेली. सारंग म्हणतो की नाही, ती आत्ताच खाली गेली, फुलांचे काहीतरी डेकोरेशन करते असे म्हणाली. जानकी म्हणते की हो का, बरं मी बघते की तुम्हाला कुठला कुर्ता हवाय तो. तेव्हा जानकी कपाटामध्ये कुर्ता घेण्यासाठी जाते आणि तेवढ्यात ऐश्वर्या आतमध्ये येते. तेव्हा ऐश्वर्या ही सारंगकडेच पाहत असते. तर सारंग ऐश्वर्याकडे बघून जानकीला म्हणतो की वहिनी आता नका देऊ कुर्ता, कारण ऐश्वर्या आली आहे, मग त्यांच्या चॉईसचा घालतो. तेव्हा जानकी बाजूला होते आणि ऐश्वर्याला बोलणार, तर ऐश्वर्या काही ऐकून घेत नाही आणि कपाटामध्ये जाऊन कुर्ता घेते आणि सारंगला हातात देऊन त्याच्या अंगावर टाकते. तर जानकी म्हणते की हो अगदी छान असा चॉईस आहे ऐश्वर्या तुझा, मला आवडतो तुझा चॉईस. परंतु ऐश्वर्या मात्र जानकीच्या बोलण्याकडे लक्ष देत नसते. तेव्हा हे जानकीच्या लक्ष देते आणि जानकी लगेच म्हणते की तुमचे चालून द्या, मी आलेच म्हणून जानकी बाहेर निघून जाते. जानकी दरवाजात जात नाही तोच ऐश्वर्या लगेच दरवाजा लावून घेते. जानकीला खूप वाईट वाटते आणि सारंगला सुद्धा. तेव्हा ऐश्वर्या आत येते आणि सारंगला म्हणते की छान वाटतो ना कुर्ता. तेव्हा सारंग मुद्दाम हसून म्हणतो की हो खूपच छान वाटतो, म्हणून सारंगला उभे करून ती कुर्ता घालायला लागते आणि सारंग पडणार तोच लगेच ऐश्वर्या त्याला धरते. तेव्हा सारंगने सुद्धा ऐश्वर्याच्या हाताला धरलेले असते आणि दोघे एकमेकांकडे पाहत असतात. सारंग लगेच ऐश्वर्याच्या हातात जो आपला हात असतो तर बाजूला काढून घेतो आणि ऐश्वर्या म्हणते की सॉरी तुम्हाला लागले तर नाही ना. सारंग खुश होऊन नाही म्हणतो आणि त्यानंतर सारंग खूप खुश असतो. तर ऐश्वर्या त्याला हाताला धरून बाहेर सर्वांसमोर घेऊन येते. तेव्हा मात्र सर्वांना खूप आनंद होतो. तर आजी म्हणते की वा माझा गुंडा चालत आला. तर सुमित्रा म्हणते की हो सारंग, जर असा तू स्वतः हळूहळू प्रयत्न केला तर नक्कीच चालायला लागशील. आणि सुमित्रा ऐश्वर्याला म्हणते की ऐश्वर्या तू खरंच खूप छान काळजी घेते सारंगची. तेव्हा सारंग म्हणतो की आजी मी बरा दिसतो तो ह्या कुर्त्यामुळे, ऐश्वर्याने माझ्यासाठी घेतला, त्यांची निवड अगदी स्पेशल आहे. तेव्हा मात्र सुमित्रा हा ऐश्वर्याकडे पाहत असतो. तेव्हा सुमित्रा जानकीला विचारते की अगं ओवाळण्याची सर्व तयारी झाली का. जानकी म्हणते की हो ना आई, सर्व तयारी झालेली आहे, फक्त ओवाळण्याचे तबक तयार करायचे.
तेव्हा ऐश्वर्या मात्र मनात म्हणते की तू तर तबक तयार कर, पण यावर्षी मात्र तुझ्या ऋषीचे मनगट हे मोकळीच राहणार. तर जानकी म्हणत असते की मला सांगा की आजच्या उत्सव मूर्ती कुठे आहेत, त्या अजून का आलेले नाहीत. आज खरं तर त्यांचा दिवस आहे. तर शर्वरी म्हणते की करेक्ट, मी तर आलेच. आणि सारंग जवळ येऊन बसते आणि सारंग तू कसं आहेस रे, आणि कुर्ता तर तुला खूपच छान दिसतो, ऐश्वर्याची चॉईस दिसते. आणि शर्वरी धावत जाऊन सौमित्राला सुद्धा मिठी मारते आणि कसं आहेस तू विचारते. तेव्हा सौमित्र म्हणतो की मस्त. तेव्हा जानकी शर्वरीला म्हणते की शर्वरी वंश आज खरंच खूप तुम्ही सुंदर दिसतात. तेव्हा शर्वरी म्हणते की खरंच वहिनी थँक्यू, आणि तुमच्यासाठी खास मुगाच्या डाळीचा हलवा केला साजूक तूप घालून. ते ऐकून तर शर्वरी अगदी खुश होते. तेव्हा सौमित्र मुद्दाम शर्वरीची गंमत करण्यासाठी म्हणतो की हवरट. शर्वरी म्हणते की काय रे ऋषी दादा, आणि जानकीला विचारते की ऋषिकेश दादा कुठे. तेव्हा जानकी म्हणते की ती ऑफिसला गेले आणि इतक्यातच येतील. तेव्हा ते ऐकून शर्वरी म्हणते की 1 मिनिट, आणि आज तो ऑफिसला गेला, मी सांगितले होते ना मला जायचे म्हणून, मग तो ऑफिसला का गेला म्हणून शर्वरी रागावते. तर जानकी शर्वरी जवळ येते आणि त्यांच्या वतीने मी सॉरी म्हणते, आणि इतक्या गोड चेहऱ्याला रुसवा नको आज. मग मी फक्त तुमच्यासाठी मुगाचा हलवा नाही केला, तर तुमच्या आवडीचा ढोकळा सुद्धा केला. मग खाण्यासाठी अगोदर काय देऊ. तर शर्वरी खुशून म्हणते की अगोदर ढोकळा घेऊन ये, खूपच भूक लागलेली आहे. तर सारंग म्हणतो की हो, आता हिला बरे वाटते, दादाला उशीर होतो. ते ढोकळा खाण्यासाठी सर्वांना खूप गोड हसू येते. तर जानकी इकडे लगेच ऋषिकेशला फोन करते, आणि तुमची तर मीटिंग सुरू होणार होती ना. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की अगं देशपांडे सर यांना महत्वाचा कॉल आला होता, मग 10 मिनिटाचा ब्रेक घेऊन ते गेलेत आणि परत येणार आहेत. जानकी मी आता जस्ट त्यांच्याशी बोललो, मग त्यांचे असे म्हणणे आहे की मी सेमिनार अटेंड करू शकलो नाही म्हणून आपण काही डील्स आणि सवलत गमावून बसलो. ते ऐकून जानकीला तर टेन्शन येते. जानकी म्हणते की काय, आणि अरे देवा, मग आता काय त्यांचे म्हणणे आहे. ऋषिकेश सांगतो की त्यांचे असे म्हणणे आहे की ही सेमिनार आपण परत अरेंज करावी आणि आपल्या क्लायंटला इन्व्हाइट करून, जेणेकरून आपल्याला काही डील्स आणि सवलती मिळतील. तर जानकी म्हणते की तुम्हाला जे काही योग्य वाटते ते तुम्ही करा, पण आज मात्र तुम्ही वेळेत घरी या, कारण शर्वरी वंश तर एकतर अगोदरच चिडलेले आहेत, आणि तुम्हाला माहिती आहे की आज त्यांना वेळेचे बंधन आहे, त्यांना त्यांच्या नंदेकडे जायचे. तर ऋषिकेश म्हणतो की हो 10 मिनिटात मी येतो. तेव्हा जानकी फोन ठेवते आणि आत येते. तर शर्वरी विचारते की काय, कुठे आहे दादा, आणि किती उशीर करतोय तो, राखी बांधून केव्हा होईल. तेव्हा मात्र ऐश्वर्या मनात म्हणते की नाहीच होणार, आज फक्त सख्या भावांना राखी बांधावी लागेल, सावत्र भावाला राखी बांधण्यासाठी वेळेत पोहोचणारच नाही. तेव्हा आजी म्हणते की मी काय म्हणते की आज राखी पौर्णिमा आहे, मग जायचीच कशाला. तेव्हा शर्वरी म्हणते की हो अगदी करेक्ट. तर जानकी म्हणते की नाही, बँगलोरच्या सेमिनार साठी त्यांना जायला मिळाले नाही, ऑफिसमध्ये महत्वाची मग त्यामुळे एक मीटिंग होती, आणि जे क्लायंट आहे पुढचे 1 आठवडा नव्हते, म्हणूनच ऋषिकेशला ऑफिसला जाणे खूप गरजेचे होते. त्यांचा फोन आला होता, ते येतातच इतक्यात. तेव्हा नाना म्हणतात की हो शर्वरी, मी तुला काय सांगतो, तोपर्यंत तू सारंग आणि सौमित्राला राखी बांधून घे, मग ऋषिकेश आल्यानंतर तू त्याला बांध, म्हणजे तुझा वेळ सुद्धा जाणार नाही. जानकी म्हणते की हो तसे सुद्धा चालेल. तर लगेच ऐश्वर्या मध्येच म्हणते की हो, मी सुद्धा तेच म्हणते की मोठ्यापासून लहानपर्यंत कशाला जायचे, या वर्षी लहानापासून मोठ्या भावाकडे जाऊयात, तुम्ही लहान भावाला अगोदर राखी बांधा. सुमित्रा म्हणते की हो चालेल ना, आणि आपल्यामुळे शर्वरीला उशीर व्हायला नको, आणि ऐश्वर्या जा, तो ओवाळणीचे तबक आतमधून घेऊन ये. तर ऐश्वर्या ताट आणण्यासाठी आतमध्ये जाते. तर इकडे ऋषिकेश गाडीतून येत असतो आणि सर्व गोष्टीचा विचार करत असतो की आत्ताच बँगलोरला इतका मोठा सेमिनार झाला ना, त्याच कारणासाठी इतका मोठा रिस्पॉन्स मिळेल का, हे सर्व सेमिनारचे कसे जमवायचे, काहीतरी वेगळा विचार करावा लागेल, आणि त्यासाठी शांतपणे बसून विचार करावा लागेल. तर इकडे ही जानकीला म्हणते की अगं ऐश्वर्याला येण्यासाठी इतका का उशीर होतो, औषणाचे ताट का ती लवकर घेऊन येत नाही. जानकी तू जा आणि औषणाचे ताट लवकर घेऊन ये. तेव्हा जानकी लगेच आतमध्ये जाते. तेवढ्यात इकडे ऋषिकेश गाडीतून येत असतो, आणि त्याच्या गाडीसमोर एक बाई तेथे वाचवा वाचवा असे करत असते, कारण 2 गुंड तिच्या मागे लागलेले असतात आणि तिच्या हातातील पिशवी हिसकवण्याचा प्रयत्न करून तिला त्रास देत असतात. तर ऋषिकेश लगेच गाडीच्या खाली उतरतो आणि ते गुंड पळून जातात. तर ऋषिकेश सुद्धा त्यांच्या मागे धावतो. तेव्हा इकडे
शर्वरी ही सौमित्रा आणि सारंगला ओवाळण्यासाठी शेजारी बसवते आणि जानकी सारंग भाऊजी आणि सौमित्र यांच्या हातामध्ये शर्वरीला देण्यासाठी काही गिफ्ट देते। सारंग म्हणतो की वहिनी अगं हे कशाला, दादा आल्यानंतर तोच देईल। तेव्हा जानकी म्हणते की सारंग भाऊजी हे तुमच्याकडूनच त्यांना द्यायचे आहे, ते आल्यानंतर दुसरे देतील। कसे आहे की खूप गडबड होती आणि मी मुद्दाम तुमच्या तिघांसाठी गिफ्ट तर घाईने मागवून ठेवले होते। तेव्हा नाना म्हणतात की मी सुद्धा पॉकेट तयार करून ठेवले। तर सारंग म्हणतो की नाना कशाला तुम्ही बोललात, ह्या 3 साड्या ती घेईलच, परंतु वर ते पाकिट सुद्धा ढापणारी पोरगी आहे ती। तेव्हा शर्वरी हसून म्हणते की काय रे शहाण्या, तुझ्या कसे पोटात दुखते। त्यानंतर इकडे ऋषिकेश त्या गुंडामागेच धावत येत असतो, तर इकडे शर्वरी ही सौमित्रा आणि सारंगचे औषण करत असते। तेव्हा शर्वरी औषण झाल्यानंतर त्या दोघांना मस्त पेढा भरवते। तर आजी लगेच म्हणते की शरुताई मला सुद्धा पेढा हवा। तर सुमित्रा म्हणते की अगं मगाशीच आई तू शिरा खाल्लास ना। तेव्हा सारंग म्हणतो की अगं आई खाऊन दे तिला, नाहीतर तिच्या पोटात दुखेन। तेव्हा आजी म्हणते की असून दे असून दे। तर सारंग हसून म्हणतो की ग आजी तुझी गंमत केली। तेव्हा शर्वरी आजीला पेढा खाण्यासाठी देते। तेव्हा नाना गुलाबच्या हातात ते पॉकेट देतात आणि ते सौमित्र आणि सारंगच्या हातात द्यायला सांगून ते शर्वरीला द्यायला सांगतात। तेव्हा सारंग गंमत करत ऐश्वर्याच्या हातात ते पॉकेट द्यायला लागतो। तेव्हा शर्वरी म्हणते की दे इकडे। तेव्हा शर्वरी खुश होऊन ते पॉकेट स्वीकारते। सर्वांना खूप हसू येते। तेव्हा शर्वरी म्हणते की चला आपण आता राखी बांधली तर एक मस्त सगळ्यांचा सेल्फी काढूयात। तेव्हा सारंग म्हणतो की अगं ताई आज रक्षाबंधन आहे, मग आपण दादाशिवाय हा सेल्फी कसा काढणार, दादाला येऊन दे प्लीज, त्याच्यासाठी थांब। आजी म्हणते की मग त्याने त्यासाठी वेळेवर यायला नको का, राखी पौर्णिमा वर्षातून एकदाच येते, मग मला सांगा की राखी महत्वाची की काम महत्वाचे। त्यानंतर इकडे ऋषिकेश धावतच त्या गुंडांना धरतो, परंतु जो आणखीन एक गुंड असतो तो लगेच काठीने ऋषिकेशच्या डोक्यात मागून जोराने मारतो। ऋषिकेश खाली पडतो, कारण हा सर्व ऐश्वर्याचा प्लॅन असतो आणि त्यामध्ये ऋषिकेशला फसवलेले असते। तर इकडे सर्वजण ऋषिकेशची घरी येण्याची वाट बघत असतात। तर नाना म्हणतात की अहो आई तो येईलच। राखी पौर्णिमेच्या दिवशी कुठलाही मुलगा आपली बहीण असताना आपले मनगट मोकळी ठेवत नाही। राखीच्या सणाला बहिणीपेक्षा भावाचा जीव जास्त अडकलेला असतो। ऋषिकेश नक्कीच शर्वरी तुझ्यासाठी काहीतरी मोठे गिफ्ट घेऊन येईल। सारंग म्हणतो की नाना अगदी तुमचे म्हणणे खरे आहे, कारण हिच्यासाठी मोठं गिफ्ट घेण्यातच त्याचा वेळ गेला असेल। तेव्हा ऐश्वर्या म्हणते की मनात की येत नाही तो, तुम्ही फक्त त्याची वाटच पाहात। तर इकडे ऋषिकेश खाली पडतो आणि लगेच तो बेशुद्ध होतो। तर ते जे गुंड असतात तर ते लगेच सयाजीरावांना फोन करतात, मालक तुमचे काम झाले आणि आता इकडे अशा ठिकाणी आहे की 2-3 तास तो उठत सुद्धा नाही आणि कोणी येणार सुद्धा नाही। अशा ठिकाणी तो पडलेला आहे आणि फोन ठेवून ते सर्व गुंड तेथून निघून जातात। ऋषिकेश मात्र तेथेच पडलेला असतो। तर लगेच ऐश्वर्याच्या मोबाईलवर मेसेज येतो की काम झाले म्हणून। ऐश्वर्या तर खुश होते। तर इकडे शर्वरी वाटच बघत असते की कुठे आहे दादा, वहिनी मला उशीर करून नाही चालणार, मला फ्लाईट आहे दुपारचे, मी सांगितले होते काल त्याला तरी सुद्धा हा आला नाही। तेव्हा सुमित्रा म्हणते की हो ना, आणि इतकेच काम होते तर मध्ये थोडा वेळ यायचे आणि राखी बांधून परत जायचे। आणि सौमित्राला ऋषिकेशला फोन करण्यासाठी सांगते। तेव्हा जानकी म्हणते की नको मी पाहते फोन करून, म्हणून जानकी लगेच बाजूला फोन करण्यासाठी जाते। जानकीला तर खूप टेन्शन येते म्हणून ती ऋषिकेशला फोन लावते, परंतु ऋषिकेशचा फोन हा रेंजमध्ये नसतो, कारण तो अशा ठिकाणी पडलेला असतो तर तेथे नेटवर्क सुद्धा नसते। तेव्हा जानकी विचार करते की आता नेमकं मी काय करू, म्हणून जानकी ऑफिसमध्ये फोन लावते आणि मी जानकी रणदिवे बोलते, ऋषिकेश साहेब कुठे आहे। तर तेथील क्लार्क सांगतात की हो ते मगाशीच येथून गेले। तेव्हा जानकी म्हणते की काय मगाशीच निघाले, आणि बरं ठीक आहे थँक्यू बोलून फोन ठेवते। तेव्हा जानकी विचार करते की हे ऑफिस मध्ये सुद्धा नाही, मग वाटेत असतील का आणि यांना येण्यासाठी इतका वेळ का लागतो। आणि त्याच वेळी जानकी परत फोन लावते तर ऋषिकेशच्या मोबाईलवर तो कॉल जातो, परंतु तो कॉल मात्र ऋषिकेशचा फोन गाडीमध्ये वाजत असतो। जानकी प्रत्येक वेळी फोन लावत असते, परंतु ऋषिकेश तेथे बेशुद्ध पडलेला असतो आणि फोन हा गाडीत वाजत असल्यामुळे जानकीचा फोन हा उचलत नाही। तेव्हा जानकीला खूप टेन्शन येते की हे फोन का उचलत नसतील। तर इकडे सर्वजण वाटच बघत असतात। तर आजी मात्र म्हणते की कोणता हा आडमुठेपणा, आणि हे पाय ऋषिकेशला मुद्दाम ही राखी बांधून घ्यायचीच नाही।
तेव्हा ते ऐकून घरातील सर्वांना धक्का बसतो। नाना म्हणतात की काय बोलतात तुम्ही सर्व। आजी म्हणते की खरं आहे तेच बोलते जावई बापू, कारण आता त्याला कळले की शर्वरी आपली सावत्र बहीण आहे म्हणून आता कसे आले त्याला राखीचे महत्व। तर सौमित्र विचारतो की सावत्र हा सर्व काय प्रकार आहे। सारंग म्हणतो की आजी हे बघ, उगाच तू काही बोलू नकोस, आपला ऋषिकेश दादा असं नाही। तेव्हा सौमित्र सुद्धा विचार करत असतो। तर आजी म्हणते की मला माहिती आहे, आता तो वेळेवर आला नाही त्यामुळे सर्वांना तर कळलेलेच आहे की तो कसा आहे। उगाच त्या जानकीने आपल्याला दाखवले की साड्या आणल्या, हे आणले ते आणले, आणि आता राखी पौर्णिमा आहे, राखीच बांधण्यासाठी तो आला नाही तर त्याचा काय उपयोग हे मला अगोदर सांगा। जानकी आत येते आणि शर्वरी म्हणत असते की हो, मी काल हे यासाठी सांगून ठेवले होते परंतु अजून सुद्धा तो आलेला नाही, मग आता तर मला 5 मिनिट सुद्धा जास्त थांबता येणार नाही। तेव्हा सुमित्रा ही शर्वरीला म्हणते की तू शांत राहा आणि आईला म्हणते की तू जरा जास्तच बोलते। तेवढ्यात शर्वरी जानकीला पाहून विचारते की काय वहिनी तो काय म्हटला। तेव्हा सुमित्रा म्हणते की मला असे वाटते की ऋषिकेश नक्की काहीतरी कामात अडकलेला असेल म्हणून येण्यासाठी त्याला उशीर झालेला असेल। सारंग म्हणतो की हो, तर आजी लगेच मध्येच म्हणते की राखीपेक्षा त्याला काम महत्वाचे, मला नाही वाटत की शर्वरी तुझ्याकडून त्याला राखी बांधून घ्यायची म्हणून। तेव्हा जानकीला आजीचा खूप राग येतो आणि हा भाग इथे संपतो। पुढील भागामध्ये सुमित्रा म्हणते की मला हे सर्व आता विचित्र वाटायला लागले। तर शर्वरी म्हणते की हो, आता मी निघते म्हणून शर्वरी निघून जाते आणि त्यानंतर ऋषिकेश धावतच घरी येतो आणि विचारतो की शर्वरी कुठे आहे शर्वरी, म्हणून शर्वरीला इकडे तिकडे शोधत असतो। तर आजी लगेच म्हणते की हो, तुझी वाट बघून ती निघून गेली। तेव्हा ऋषिकेशला खूप वाईट वाटते। तेव्हा ऋषिकेश जानकीला म्हणत असतो की जानकी या ऋषिकेशला बहीण असून त्याला आज राखी नाही बांधता येणार। जानकी हा माझा हात आज रिकामाच राहील म्हणून तो आपला हात जानकीला दाखवतो। तेव्हा बाहेर ओवी धावतच येते आणि ताटातील ती राखी बघून म्हणते की ही राखी बाबांची। तेव्हा ऐश्वर्या म्हणते की आज तुझ्या बाबांना राखी बांधण्यासाठी कोणी येणार नाही ओवी, ती राखी तू खाली ठेव। ओवीला खूप वाईट वाटते। ओवी लगेच जानकीकडे जाते आणि रडत असते। तेव्हा जानकी ऐश्वर्याच्या तोंडावर ओवीला म्हणते की अगं ओवी, तुझ्या बाबांच्या हातात 1 नाही तर 10 राख्या असतील। तेव्हा गावातील सर्व बायका जानकी बोलावून घेते आणि ऋषिकेशच्या हातात सर्वजणी राख्या बांधतात। तेव्हा सर्व बायका म्हणत असतात की जानकी वहिनी, आज तुमच्यामुळे आमच्या देव माणसाच्या हातामध्ये आज आम्हाला राखी बांधता आली, खरंच त्याने आमचे खूप कल्याण केलेले आहे। तेव्हा जानकी मात्र खूप खुश होऊन ऐश्वर्याकडे पाहत असते। तेव्हा ऐश्वर्याचा प्लॅन पूर्णपणे फ्लॉप होऊन तिच्यावरच उलटलेला असतो। तर आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।